चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे आता हा इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचा पहिला शिफ्टचा पेपर आहे 2024 बघून घ्या. 23 ऑगस्ट आणि 9 ते 11 पहिली शिफ्टचा पेपर आहे तुमच्याकडे आहे मागच्या वर्षीचा. तर याला एकदा समराईज करून घ्या किंवा पेपर कशा प्रकारे कुठल्या टॉपिकला किती क्वेश्चन विचारलेले आहेत आणि कशा टॉपिकवर त्या ठिकाणी कुठल्या लेवलचे क्वेश्चन विचारलेले आहेत ते सगळं आपण आता डिस्कस करणार. तर चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन बघून घ्या खाली. ट्रेड थिअरी तुम्हाला माहिती आहे 38 क्वेश्चन, त्याच्यापैकी पहिला क्वेश्चन बघून घ्या कुठला विचारलेला. तर हाऊ मेनी पॅरल पाथ इन अ डुप्लेक्स लॅम्प वाइंडिंग ऑफ 4 पोल DC मोटर. म्हणजे किती त्या ठिकाणी पॅरल पाथ असतात डुप्लेक्स लॅम्प वाइंडिंगमध्ये ऑफ 4 पोल DC जनरेटरमध्ये. तर तुम्हाला या ठिकाणी आन्सर तुमच्याकडे 8 असतात. ठीक आहे. तर दुसरा क्वेश्चन बघून क्वेश्चन नंबर 2 ट्रेड थिअरीचा बघून घ्या. तर विच टाईप ऑफ टेस्टिंग ऑफ वाइंडिंग इज इलिस्ट्रेटेड ॲज शो इन द फिगर. तर कुठल्या टाईपचे टेस्टिंग ऑफ वाइंडिंग इज इलिस्ट्रेटेड ॲज शो इन द फिगर तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचं आहे. तर तेच तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगणार आहे. तर एकदा डायग्राम बघून घ्या. हा डायग्राम बेस क्वेश्चन एकदा हे डायग्राम बघून घ्या आणि तुमचं काय या ठिकाणी आन्सर तुमचं होणार आहे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. इलिस्ट्रेटेड ॲज शो इन द फिगर हे कुठली टेस्टिंग वाइंडिंग आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तर बघून घ्या ऑप्शन या ठिकाणी करतो. तर कुठली टेस्टिंग वाइंडिंग आहे विद्यार्थी मित्रांनो, ही आहे तुमची टेस्टिंग वायरिंग रेजिस्टन्स टेस्ट आहे. याला तुम्ही म्हणता रेजिस्टन्स, याला तुम्ही शॉर्ट सर्किट टेस्ट नाही म्हणता, त्याला तुम्ही व्होल्टेज ड्रॉप टेस्ट नाही म्हणता, तुम्ही पोलॅरिटी टेस्ट नाही, तुम्ही काय बोलता रेजिस्टन्स टेस्ट आहे तुम्ही याला बोलता. चला समोरचा क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी काय विचारलं ट्रेड थिअरीचा बघून घ्या. आता विच सर्किट द लिमिट स्विचेस आर यूज. कोणत्या सर्किटमध्ये लिमिट स्विचेस त्या ठिकाणी वापरतात. त्याला कुठल्या सर्किट वापरतो विद्यार्थी मित्रांनो, त्याला बोलतो आपण लिफ्ट सर्किटमध्ये लिमिट स्विचेस त्या ठिकाणी आपण वापरतो. डोमेस्टिक पॉवर सर्किटमध्ये वापरत नाही आपण, बॅटरी चार्जिंगमध्ये वापरत नाही किंवा स्ट्रीट लाईटिंगमध्ये त्या ठिकाणी आपण वापरतो. आपण कुठे वापरतो विद्यार्थी मित्रांनो ते बघून त्या ठिकाणी लिफ्टिंग स्विचमध्ये त्या ठिकाणी आपण सगळं लिफ्ट स्विचेस सर्किटमध्ये त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपण वापरतो. क्वेश्चन नंबर 4 बघून घ्या काय म्हणणं क्वेश्चन नंबर 4चं. विच डिव्हाइस इज यूज टू टेस्ट द स्टेटर वाइंडिंग शॉर्ट and open fault. Which winding used to test a starter winding short and open fault. तर कुठली वाइंडिंग त्या ठिकाणी स्टार्टर वाइंडिंग शॉर्ट आणि ओपन फॉल्ट त्या ठिकाणी बघते. तर ते कुठली त्या ठिकाणी डिव्हाइस आहे, विच डिव्हाइस बोलतात ना, ते कुठली बघणारे आहे त्याचा इंटरनल ग्रोलर त्याला आपण बोलतो. जे तुमचे काय करतात वाइंडिंग शॉर्ट ओपन फॉल्ट त्या ठिकाणी बघतात. ठीक आहे, स्टेटर वाइंडिंगचा. समोरचा क्वेश्चन नंबर 5 बघून घ्या. विच टाईप ऑफ DC मोटर इज यूज फॉर सडन ॲप्लिकेशन ऑफ हेवी लोड. तर कुठल्या टाईपचं DC मोटर वापरतो आपण सडन ॲप्लिकेशन ऑफ हेवी लोडसाठी तुम्हाला सांगायचं आहे. तर कुठला वापरतो विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या. ऑप्शन क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर आपण त्या ठिकाणी वापरतो. ठीक आहे, डिफरन्शियल वापरत नाही आपण, सिरीज वापरत नाही किंवा शंट वापरत नाही. कुठलं वापरतो क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर त्या ठिकाणी आपण वापरतो. समोरचा क्वेश्चन बघूया आता काय म्हटलं आहे. तर क्वेश्चन नंबर समोरचा बघून घ्या 6 नंबरचा बघून घ्या. विच डिव्हाइस इज कंट्रोलिंग द ऑपरेशन in the sequential control system. So which device is controlling the operations in the sequential कंट्रोल सिस्टम हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याला बोलतो आपण टायमर त्या ठिकाणी वापरतो, रिलेने वापरत, कंट्रोल ट्रान्सफरने वापरत किंवा कॉन्टॅक्टर त्या ठिकाणी वापरत. आपण काय वापरतो त्या ठिकाणी टायमर वापरतो. समोरचा क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ VVFD. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ VVFD. द व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी डिव्हाइस. व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी डिव्हाइस आपण त्याला बोलतो VVFDला. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी डिव्हाइस. समोरचा क्वेश्चन नंबर 8. विच मटेरियल यूज फॉर द डॅम्पर वाइंडिंग. तर डॅम्पर वाइंडिंगसाठी आपण कुठलं मटेरियल त्या ठिकाणी वापरतो त्याचा क्वेश्चन विचारला होता. तर त्याला आपण बोलतो कॉपर बार आपण त्या ठिकाणी वापरतो. समोर बघून घ्या. व्हॉट इज द पर्पज ऑफ स्लॉट मार्क ॲज X ॲज शोन इन द फिगर. त्या ठिकाणी जो X त्या ठिकाणी स्लॉट आहे जो दाखवला X त्याचा पर्पज काय हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं. त्याचा पर्पज काय विद्यार्थी मित्रांनो, तर त्याचा पर्पज या ठिकाणी टू फिक्स द की वे. की वेला त्या ठिकाणी फिक्स करण्यासाठी आपण ते वापरतो. टू मेक एअर सर्क्युलेशन वापरत नाही, फॉर द लुब्रिकेशन आपण वापरत नाही, फॉर द इझी रिमूव्हल फ्रॉम शाफ्ट वापरत आपण काय वापरतो टू फिक्स द की वे आपण त्या ठिकाणी वापरतो. समोर क्वेश्चन नंबर 10 बघून घ्या काय म्हटलं क्वेश्चन नंबर 10 मध्ये. तर व्हॉट इज द नेम ऑफ द AC सिंगल फेज मोटर ॲज शोन इन द. व्हॉट इज द नेम ऑफ द AC सिंगल फेज मोटर ॲज शोन इन द फिगर. तर फिगरमध्ये AC तुम्हाला सिंगल फेज मोटर दाखवलं तर तुम्हाला त्याचे तुम्हाला नाव सांगायचं आहे. तर एकदा फिगर बघून घ्या कुठली आहे हे बघून घ्या. फिगर तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. तर तुम्हाला काय सांगायचं आहे नाव सांगायचं आहे. फिगर एक व्यवस्थित बघून घ्या. याचं नाव काय असणार विद्यार्थी मित्रांनो, रिपल्शन मोटर आपण त्याला बोलतो. त्याला आपण शेडेड पोलर मोटर नाही बोलत, परमनंट कॅपॅसिटर मोटर नाही बोलत, त्याला आपण युनिव्हर्सल मोटर नाही बोलत, आपण त्याला काय बोलतो रिपल्शन मोटर आपण त्या ठिकाणी त्याला बोलतो. समोरचा क्वेश्चन नंबर 11 बघून घ्या. वाय द निगेटिव्ह फीडबॅक इज रिक्वायर्ड इन अ एम्प्लिफायर सर्किट. वाय द निगेटिव्ह फीडबॅक इज रिक्वायर्ड इन एम्प्लिफायर सर्किट. निगेटिव्ह फीडबॅक का महत्त्वाचं असतो, रिक्वायर्ड का असतो महत्त्वाचं, तर एम्प्लिफायर सर्किटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. त्याचा आन्सर या ठिकाणी बघून घ्या A.
टू इंक्रीज द आउटपुट वोल्टेज नाही आहे गेन, टू इंक्रीज द आउटपुट करंट गेन नाही आहे, टू इंक्रीज द ॲम्प्लिफिकेशन फॅक्टर नाही, त्याचा आन्सर काय टू रिड्यूस द डिस्टोरेशन त्या ठिकाणी आहे. त्याचा डिस्टोरेशन म्हणजे काय, जर तुम्हाला त्या ठिकाणी गडबड असेल तर रिड्यूस करण्यासाठी आपण ते वापरतो. समोरचा क्वेश्चन नंबर 12, विच टाईप ऑफ लाईन इन्सुलेटर इज यूज फॉर द टर्मिनेटिंग ऑन कॉर्नर पोस्ट. म्हणजे विच टाईप ऑफ इन्सुलेटर यूज, कुठल्या टाईपचं इन्सुलेटर त्या ठिकाणी आपण वापरतो बघून घ्या. कुठल्या टाईपचं इन्सुलेटर आपण त्या ठिकाणी वापरतो फॉर टर्मिनेटिंग ऑन अ कॉर्नर पोस्ट. ठीक आहे, तर त्या ठिकाणी काय वापरतो आपण शॅकल इन्सुलेटर त्या ठिकाणी वापरतो आपण. सस्पेन्शन इन्सुलेटर वापरत नाही, स्ट्रेन इन्सुलेटर आपण त्या ठिकाणी वापरत नाही आणि पिन इन्सुलेटर आपण त्या ठिकाणी वापरत नाही. समोरचा क्वेश्चन नंबर 13 बघून घ्या. व्हॉट इज द फंक्शन ऑफ IGBT, व्हॉट इज द फंक्शन ऑफ बघून घ्या, व्हॉट इज द फंक्शन ऑफ IGBT इन AC सर्किट. AC सर्किटमध्ये IGBTचं फंक्शन काय आहे, तर कंट्रोल द पॉवर डिलिव्हर टू द मोटर, त्याचं ते फंक्शन आहे. त्याचं स्टॅबिलायझर आउटपुट व्होल्टेज नाही आहे, कन्वर्ट इनकमिंग AC इंटू DC नाही आहे, स्मूथनिंग इनकमिंग AC सप्लाय नाही आहे. त्याच्या आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बी आहे. समोरचा क्वेश्चन, विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द EMF फेज इन अ आयडियल अल्टरनेटर. तर विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द EMF फेज इन अ आयडियल अल्टरनेटर तुम्हाला सांगायचं आहे. तर हा फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरतो आपण. आयडियल अल्टरनेटसाठी EMF फेजचा फॉर्म्युला कुठला कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरतो, तो फॉर्म्युला आहे ए ऑप्शन त्याचं करेक्ट आन्सर आहे. आता बघून घ्या क्वेश्चन नंबर 15, व्हॉट इज द सिंक्रोनियस स्पीड ऑफ AC 3 फेज इंडक्शन मोटर हॅव्हिंग अ 6 पोल ॲट अ फ्रिक्वेन्सी ऑफ 50 हर्ट्स. हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तर हा कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन आहे. त्याचा याचा आन्सर बघून याची आन्सर येणार आहे 1000 RPM. त्याचा आन्सर या ठिकाणी आहे. पुढे क्वेश्चन नंबर 16 बघून घ्या. विच इज द प्रोपोर्शनल टू द टॉर्क इन DC मोटर. व्हॉट इज द प्रोपोर्शनल टू द टॉर्क इन अ DC मोटर तुम्हाला सांगायचं आहे. तर आर्मेचर करंट आहे प्रोपोर्शनल टू द DC मोटर, टॉर्क इन अ DC मोटर. क्वेश्चन नंबर बघून घ्या समोरचा क्वेश्चन नंबर त्या ठिकाणी आपण बघणार आहे 17, विच रिले इज होल्ड देअर कॉन्टॅक्ट इन द पोझिशन आफ्टर पॉवर इज कट ऑफ. विच रिले इज होल्ड देअर कॉन्टॅक्ट, कोणता रिले त्याचा कॉन्टॅक्ट पकडून ठेवतो ॲट द पोझिशन, त्याच पोझिशन आफ्टर पॉवर इज कट ऑफ. जर सगळ्या पॉवर जर कट ऑफ झालं तर रिले त्याची पोझिशन म्हणजे कुठला रिले त्याची पोझिशन होल्ड करून पकडून ठेवतो, तर त्याला त्या रिलेचं तुम्हाला नाव सांगायचं आहे. तो रिले आहे विद्यार्थी मित्रांनो लॅचिंग रिले. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 18 बघून घ्या. व्हॉट इज द यूज ऑफ अ सिंक्रोस्कोप. यूज काय आहे सिंक्रोस्कोपचा ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. तर बघून घ्या ऑप्शन नंबर एकदा बघून घेऊ. ऑप्शन नंबर ए आहे ॲडजस्ट द आउटपुट व्होल्टेज नाही आहे, ॲडजस्ट द फेज सिक्वेन्स नाही आहे. त्याचे काय आन्सर त्याचं इंडिकेट द करंट इन्स्टंट फॉर द पॅरलिंग म्हणजे इंडिकेट द करेक्ट इन्स्टंट फॉर पॅरलिंग हे याचा आन्सर या ठिकाणी आहे. समोरचा क्वेश्चन विचारतो 19 व्हॉट इज द नेम ऑफ द स्पीड कंट्रोल मेथड. व्हॉट इज द नेम ऑफ द स्पीड कंट्रोल मेथड ऑफ AC सिंगल फेज मोटर ॲज शोन इन द फिगर तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. तर फिगर पाहून घ्या काय आहे त्याचा आन्सर आहे. फिगर एकदा बघून घ्या फिगर कुठली आहे. त्याचा आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो टॅप्ड फील्ड मेथड. त्याचा आन्सर आहे टॅप्ड फील्ड मेथड. समोरचा क्वेश्चन, when all the 3 phase become dark in the dark lamp method of parallel operation of 2 alternator. म्हणजे 3 लॅम्प बिकम डार्क इन द डार्क लॅम्प मेथड ऑफ पॅरल ऑपरेशन ऑफ 2 अल्टरनेटर तुम्हाला सांगायचं त्या ठिकाणी. त्याचा आन्सर काय व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी आर इक्वल. याचा आन्सर काय व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी इक्वल असेल. समोरचा क्वेश्चन बघून घ्या. समोरचा क्वेश्चन त्या ठिकाणी व्हॉट इज द नेम ऑफ द स्पीड कंट्रोल मेथड ऑफ DC मोटर ॲज शोन इन द फिगर. व्हॉट इज नेम ऑफ द स्पीड कंट्रोल मेथड ऑफ DC मोटर ॲज शोन इन द फिगर हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. त्याचा आन्सर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघून घ्या. ही डायग्राम एकदा बघून घ्या. त्याचा आन्सर आहे आर्मेचर डायव्हर्ट मेथड त्या ठिकाणी त्याचा आन्सर हे आहे. समोरचा क्वेश्चन 22 बघा. व्हॉट इज द इफेक्ट इन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ डिस्चार्ज सेल. व्हॉट इज द इफेक्ट कुठला त्या ठिकाणी हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. तर डिस्चार्जचा इफेक्ट त्या ठिकाणी कुठला आहे तर आन्सर बघून घ्या इन्क्रीज त्याचा आन्सर कुठला विद्यार्थी इन्क्रीज. व्हॉट इज द इफेक्ट इन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द डिस्चार्ज सेल. तर इफेक्ट काय आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचा होता. त्याचा आन्सर काय आहे इफेक्ट काय होईल त्या ठिकाणी इन्क्रीज त्या ठिकाणी होईल. ठीक आहे. समोरचा क्वेश्चन बघून घ्या. वाय द आर्मेचर रेजिस्टन्स ऑफ अ DC जनरेटर इज केप्ट व्हेरी लो. का वाय द आर्मेचर रेजिस्टन्स ऑफ DC जनरेटर इज केप्ट व्हेरी लो. त्याचं कारण काय तुम्हाला विचारलं आहे वाय टू रिड्यूस द आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप त्या ठिकाणी त्याचा आन्सर असेल. हेल्प टू सॉल्व द वॉल्युमर अल्जेब्रा नसेल, टू रिड्यूस द आर्मेचर करंट नसेल त्या ठिकाणी डी आहे ऑप्शन तो पण त्या ठिकाणी नसणार. त्याचा आन्सर काय विद्यार्थी सी त्या ठिकाणी त्याचा आन्सर आहे. समोरचा क्वेश्चन बघा 24 ऑलमोस्ट क्वेश्चन आहे टोटल. कॅल्क्युलेट द व्होल्टेज अँड ॲम्पियर पर अवर इफ द फोर्स याला कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चनला करून घ्या. त्या आन्सर त्या ठिकाणी तुमचं हे येणार आहे. ते कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन आहे ते करून घ्या.
तर क्वेश्चन नंबर 25 बघून घ्या. व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द बॅक EMF ऑफ DC मोटर. त्याचा फॉर्म्युला कुठला वापरतो आपण? कोरोना नंबर त्या ठिकाणी सी वापरतो. EB = V - IA RI वोल्ट्स त्या ठिकाणी आपण त्याचा फॉर्म्युला वापरतो. समोरचा क्वेश्चन नंबर 26. विच schedule of maintenance the resistance of the earth connection of बघा which schedule of maintenance the resistance of the earth connection of an induction motor is to be examined. हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. त्याचं इयरली त्या ठिकाणी आन्सर आहे. मंथली नाही आहे, डेली नाही आहे, वीकली आन्सर कुठल्या विद्यार्थी मित्रांनो इयरली आहे. ठीक आहे. शेड्यूल तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं रेजिस्टन्स ऑफ द अर्थ कनेक्शन ऑफ द इंडक्शन मोटर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं शेड्यूल सांगायचं. त्याचं शेड्यूल कुठं असते? इयरली त्याचं शेड्यूल त्या ठिकाणी असते. क्वेश्चन नंबर 27. वाय अ फीडबॅक नेटवर्क इज यूज इन द ऑसिलेटर. काय आहे? वाय द फीडबॅक नेटवर्क इज द ऑसिलेटर हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. बघून घ्या त्याचा आन्सर. हे डायग्राम एकदा बघून घ्या आणि त्याचा आन्सर काय असणार आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. त्याचा आन्सर बघून घ्या. टू कॅन्सल नसणार त्याचा आन्सर. टू कॅन्सल त्या ठिकाणी त्याचा आन्सर नाही आहे. समोर काय आहे? टू फेज शिफ्ट त्याचा आन्सर नाही आहे. त्याचा आन्सर काय आहे? टू फेज शिफ्ट ॲज अ 180 डिग्री त्याचा आन्सर त्या ठिकाणी आहे. क्वेश्चन नंबर 28 बघून घ्या. ट्रान्झिस्टर्सवर आन्सर आहे. क्वेश्चन आहे वाय इज अ ॲक्टिव्ह विच इज द ॲक्टिव्ह कंपाऊंड. तर ट्रान्झिस्टर त्या ठिकाणी ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे. इंडक्टर नाही आहे, रेजिस्टर नाही आहे किंवा त्या ठिकाणी कॅपॅसिटर ॲक्टिव्ह नाही आहे. कुठला आहे मग? ट्रान्झिस्टर त्या ठिकाणी ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे. सक्रिय कंपाऊंड कुठला तो विचारलेला तुम्हाला. बघून घ्या. क्वेश्चन नंबर 29. विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर द इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. त्या आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो? मेगर याचा आन्सर आहे. याचा आन्सर हे नाही आहे. सिरीज टाईप शंट टाईप ओमीटर नाही आहे, सिरीज टाईप ओमीटर नाही आहे. त्याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो? मेगर आहे त्याचा आन्सर या ठिकाणी आहे. चला समोर जाऊया आता आपण. तर बघून घ्या आता समोरचा क्वेश्चन. वाय मोस्ट ऑफ दी सेमी कंडक्टर डिव्हाइस आर मेड बाय सिलिकॉन कंपाऊंड टू कम्पेअर टू द जर्मेनियन. वाय द सेमी कंडक्टर मोस्ट ऑफ दी सेमी कंडक्टर म्हणतात की सिलिकॉन मेड बाय सिलिकॉन कम्पेअर टू द जर्मेनियन. म्हणजे सिलिकॉनचेच का बनले असतात म्हणते, जर्मेनियनचे काम बनले असतात म्हणजे मोस्ट ऑफ दी. तर त्याचं काय आहे आन्सर? हाय बॅरियर वोल्टेज त्याचा आन्सर आहे. ठीक आहे. हाय करंट कॅरिंग कॅपॅसिटी नाही आहे, हाय रेजिस्टन्स रेंज नाही. त्याचा आन्सर काय त्याचा? हाय बॅरियर वोल्टेज, हाय थर्मल कंडक्टिव्हिटी याचा आन्सर नाही आहे. त्याचा आन्सर त्याच्या या ठिकाणी डी आहे. समोरचा क्वेश्चन. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ UNI जंक्शन ट्रान्झिस्टर UJT. युनी जंक्शन ट्रान्झिस्टर त्या ठिकाणी UJTचं त्या ठिकाणी काय आहे फंक्शन काय आहे तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेला क्वेश्चन. त्याचं फंक्शन काय आहे? रिलॅक्सेशन ऑसिलेटर त्याचा आन्सर ठिकाणी आन्सर आहे. मायक्रोफोन त्याचा आन्सर नाही आहे, लाऊडस्पीकर त्याचा आन्सर नाही आहे, ब्रॉडकास्ट ट्रान्समीटर त्याचा आन्सर कुठलं त्याचं? रिलॅक्सेशन ऑसिलेटर त्याचा आन्सर आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द वायरिंग. काय आहे? एक्सेसरी यूज इन द कंट्रोल पॅनल वायरिंग ॲज शो इन द फिगर. हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं होतं. याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या. हे जे तुम्हाला दिलं आहे हे तुम्हाला त्याचं नाव काय तुम्हाला सांगायचं. त्याचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या. ऑप्शन त्या ठिकाणी ओपन करतो मी. याचा आन्सर आहे डेन रेल्स त्याला आपण बोलतो. ग्रोमन त्याला म्हणत नाही, रेस वी त्याला म्हणत नाही आपण. जी चॅनल त्याला काय बोलतो आपण? DIN रेल्स त्याला आपण बोलतो. समोरचा क्वेश्चन नंबर 33. व्हॉट इज द नेम ऑफ द सबस्टेशन दॅट ऑल इक्विपमेंट ऑफ दिस सबस्टेशन इज इन्स्टॉल विदिन अ स्टेशन बिल्डिंग. ते तुम्हाला सबस्टेशन दॅट इक्विपमेंट ऑफ द सबस्टेशन इज इंस्टॉल विदिन द स्टेशन बिल्डिंग. म्हणजे उस सबस्टेशन का नाम क्या है जिसके सभी उपकरण स्टेशन भवन के भीतर स्थापित किए जाते हैं. म्हणजे स्टेशन हे भीतर कुठले त्या ठिकाणी उपकरण स्थापित केले असतात स्टेशनच्या आत ते तुम्हाला सांगा. त्याला बोलतो आपण इंडोअर सबस्टेशन त्याला बोलतो आपण. इंडोअर सबस्टेशन त्याला आपण बोलतो. समोरचा क्वेश्चन 34. विच मटेरियल इज यूज फॉर स्टार्टिंग रेजिस्टन्स ऑफ DC मोटर. विच मटेरियल इज यूज कुठलं मटेरियल त्या ठिकाणी वापरतो आपण फॉर स्टार्टिंग रेजिस्टन्स ऑफ DC मोटर. त्याचा आन्सर काय? युरेका आपण त्या ठिकाणी वापरतो. क्वेश्चन नंबर त्या ठिकाणी बघून घ्या. 35. शेवटचे 3 क्वेश्चन बाकी आहेत. हाऊ द व्होल्टेज इज रिसिव्ड इन द रोटर ऑफ इंडक्शन मोटर. त्याचा आन्सर काय? बाय द ट्रान्समिशन ॲक्शन ऑफ स्टेटर अँड रोटर. बाय म्हणजे ज्यामुळे ट्रान्समिशन ॲक्शन ऑफ स्टेटर आणि रोटरचं जे ॲक्शन असेल ट्रान्सफॉर्मर ॲक्शन आहे त्याच्यावर त्याला ते भेटते. म्हणजे काय? इंडक्शन मोटर के रोटर में वोल्टेज कैसे प्राप्त होता है. तर कशामुळे प्राप्त होतं वोल्टेज? बाय ट्रान्सफॉर्मर ॲक्शन ऑफ स्टेटर आणि रोटर. समोरचा क्वेश्चन नंबर 36. विच टाईप ऑफ DC मोटर इज यूज फॉर अ कॉन्स्टंट स्पीड ड्राईव्ह. हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. त्या ठिकाणी DC शंट मोटर त्या ठिकाणी आपण वापरतो. क्वेश्चन नंबर 37 बघून घ्या. लो करंट हाय व्होल्टेज त्या ठिकाणी आन्सर आहे. पण त्याचा क्वेश्चन काय? व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ वेव्ह वाइंडिंग DC मोटर. तर वेव्ह वाइंडिंग ची प्रॉपर्टी काय आहे तुम्हाला सांगायचं आहे. लो करंट हाय व्होल्टेज त्याची प्रॉपर्टी आहे. तर शेवटचा क्वेश्चन या ठिकाणी बघून घ्या. व्हॉट इज द फेज डिस्प्लेसमेंट बिटवीन द वाइंडिंग इन 3 फेज मोटर. त्याचा आन्सर काय? 120.
फेज डिस्प्लेसमेंट त्याचं किती असतं 120 असतं, ठीक आहे. 180 नसतं, 90 नसतं किंवा 300, त्याचा आन्सर किती 120. तर हा होता आपला या ठिकाणी ट्रेस थेअरीचा सेक्शन, याच्या आपण अनेक क्वेश्चन या ठिकाणी बघितलेले. समोर सेक्शन आपण चालू करू, याच्यामध्ये आपण बघणार आहे की 6 वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन विचारले गेले असतील, 6 ईडीचे आणि नंतर 25 तुम्हाला समोरचे EHचे क्वेश्चन त्या ठिकाणी बघणार. चला मग पुढचं सेक्शन आपण सुरू करूया.